नर्मदे हर. रुंड गावाच्या अलीकडे सरकारी पाणी पुरवठा विभागाचं काहीतरी आहे आणि ते माँ नर्मदा परिक्रमा वासियों के लिए चाय नाश्ता देते. इथं अशी सेवा केली जाते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे पाणी पुरवठ्याच्या शेजारीच आम्ही तिथं आवाज दिला. चहा प्यायचाच होता आपल्याला. आणि ये महाराज है बाबा जी. नर्मदे हर बाबा जी. नाम क्या आपका? हसमुख भाई. हसमुख भाई. नाम नट्टू भाई. हसमुख भाई और नट्टू भाई, इन्होंने बहुत प्यार से हमें बुलाया चाय प्रसादी के लिए. अभी इधर चाय प्रसादी लेंगे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बाबाजी आहे, यांनी आपल्याला चहा प्रसादीसाठी पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं दोघांना पाहून बोलवलं, पण एवढे मंडळी आले तरी माणसांनी सगळ्यांची सोय केली. चहा पाणी त्यांनी आज सांगितलं किती येऊ द्या म्हणे, आम्ही भक्कम आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्य भगवानांचे अतिशय सुंदर दर्शन झाले. नवीन आशा घेऊन आलेले. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अविदा गावाच्या आधी एक नदी लागली आपल्याला, ती पार करतोय आपण. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हर. अविदा गावात पोचलोय. हे मंदिर आहे इथं, त्याच्यावर वानर सेना आपल्या स्वागतासाठी थांबली असंच वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री रामेश्वर महादेव मंदिर, भव्य असे मंदिर आहे. औदा येते बाबाजींनी स्वागत केलं आपल्याला, आवाज दिला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर महाराज. नर्मदे हर. आइए प्रभारी, अविदा गांव है, रामेश्वर महादेव मंदिर, यहाँ क्षेत्र चल रहा है. और अभी 50-60 नदी का ग्रुप पीछे एमपी से आ रहा है ना. हाँ. उनके लिए पकौड़े बना रहे हैं. अच्छा. और आप लोग बाल भोग सुबह में थे 10 बजे तक बाल भोग, 10:30 के बाद प्रसादी की व्यवस्था करते हैं हम लोग. और जितने आदमी प्रसादी पर सबको 50 रुपया दक्षिणा भी देते हैं. रामेश्वर महादेव मंदिर अविदा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर महादेव. या प्रांगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढली आहे. हॅप्पी न्यू इयर म्हटलंय. मराठी नववर्ष लागतंय. गुजराती लोकांचं हे जे वया असतात त्या पुसता आणि नवीन वर्ष मानतात पाडव्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर महादेव. नमः पार्वती पते हर. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं वन्दना बुद्धिमोक्षे नमः पार्वती पते हर हर महादेव. श्री नर्मदानंद जी महाराज दर्शन घेताय महापुरुष. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचा बालभोग, कढी, पकोडा आणि पापड. बाबाजी आले दमून तपून. नर्मदे हर. सगळ्यांनी बालभोग घ्या. नर्मदे हर. हे सिन्नर कुंभडवाडीचे बाबाजी आहे. हे 2 दिवस झाले आपल्यावर प्रवास करून राहिले, आपले संगत प्रवासी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कष्ट भंजन देव सत्य छे. नर्मदे हर. नर्मदानंद जी महाराज. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हर. पुढील गाव आहे लाडवा मड आणि झगडिया मडी. झगडिया मडी येथे
श्रीरामांचं मोठं मंदिर आहे आणि तिथे मोठा आश्रम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. महाराजांनी काही न म्हणता न विचारता बोलता डायरेक्ट चहा प्रसादी घेऊन आले. आम्ही इथं बसलो होतो मंदिरात थोडा आरामाला दुपारी. हे मंदिर पण नाही मागे बघितलंय, काहीतरी आहे ते महाराज लक्षात नाहीत आपल्या. खंडराव महाराज सारखंच काहीतरी आहे. आणि हे महाराज आले, आम्ही बसलो होतो, त्यांनी लगेच फॅन लावून दिले. ऊन आणि त्याच्यात आता न विचारता एकदम म्हणजे घरच्या माणूस कसं चहा लगेच घेऊन येतो, कोणी बाहेरून आला तसं चहा घेऊन आले. हे बाबाजी ते नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. उमानदेव हे गाव आहे आणि श्री दत्तनाथ महादेव प्राचीन शिव मंदिर आहे. इथं आपण दर्शन करू आणि इथे जेवणाची सोय आपली आजची. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे आहे मंदिराचा परिसर आणि इकडे हे सगळे परिक्रमावासी बसले. सगळे दमून थकून आले. उन्हाचा कर होता, हवा जरी असली तरी उन्हाचा कर होताच नाही म्हटलं तरी. नर्मदे हर महाराज, नर्मदे हर. उन्हाचा कर असल्यामुळे थोडे सगळे दमलेले आणि भोजन प्रसादी बनते थोड्या वेळातच होईल. नर्मदे हर. अतिशय प्राचीन मंदिर आहे पण कलर केल्यामुळे असं वाटतंय नवीन आहे. नवीन नाही, मंदिर जुनंच आहे. हा सभा मंडप आहे, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल. याला कलर केलाय फक्त, मंदिर फार जुनं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर. नर्मदे हर महाराज जी. हे इथली व्यवस्था बघतात सगळं. आणि या सिक्युरिटी आपल्या जे नर्मदागिरीजी महाराज आहे त्यांच्या पालखी बरोबर सिक्युरिटी देत आहे. आणि नहीं वो नर्मदागिरीजी महाराज चल रहे ना परिक्रमा में. आणि परिक्रमावासींबरोबर इथं आलेल्या दर्शनाच्या लोकांना सुद्धा जेवणाची पंगत दिल्या जाते संस्थांतर्फे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. श्री गुमानदेव मंदिर इथून आपण निघतोय. या आहे गुमानदेव, गावाचं नाव पण गुमानदेव आहे. आणि दुपारचे वाजले 3:30 ते 3:45 वाजले आणि आता आपण इथून निघतोय अंकलेश्वर. पुढील आहे अंकलेश्वर. आपण पोचू नाही शकणार कारण 15 किलोमीटर आहे इथून. एवढं लांब तर जाणं शक्य नाही आपल्याला. बघू आता मैया जिथं थांबायला लागेल तिथं थांबू. नर्मदे हर, नर्मदे हर. अंकलेश्वरच्या दिशेने आपण चाललोय. इंडस्ट्रियल एरिया लागलाय थोडा, हायवेनीच आहे आता. आणि सूर्य भगवंताची कृपा झाली, आबट आलंय, एकदम भारी वाटतंय. दुपारी फारच म्हणजे ऊन होतं, कामाच्या धारा लागेल होत्या. 1 वाजेपर्यंत आपण साधारण चाललो, आराम केला. डायरेक्ट 3:45 निघालेलो आज. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जय श्री रणछोडराय संत सेवाधाम नर्मदा परिक्रमा अन्न क्षेत्र, मुक्काम बोरिंद्रा, पोस्ट खर्ची, तालुका झगडिया, जिल्हा भरूच. इथे आश्रम आहे मध्ये. जर कोणाला थांबायची इच्छा असेल तर थांबू शकता, नाही तर पुढे मार्गक्रमण करा. नर्मदे हर, नर्मदे हर. सूर्य भगवानांची कृपा आहे. आज संध्याकाळचे 5:15 झाले.
आणि एकदम सुंदर असं दर्शन दिलंय संध्याकाळचं बी, त्यामुळे चालायला थोडी सुविधा होती. ढग आले त्याच्यामुळे ते असे दिसत आहे. हायवेनी मार्गक्रमण चालू आहे आपलं. नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर. सूर्य भगवान जिकडे लपले तिथे चंद्र भगवानाचे पण दर्शन झाले. अतिशय मनमोहक. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि दृश्य अतिशय सुंदर आहे. आपला प्रवास लगेचच संपणार आहे. आपण पोचतोच आहे आश्रमात. नर्मदे हर. श्री दत्त आश्रम येथील व्यवस्था अगदी मस्त केलेली आहे. नर्मदा नंदगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने हा आश्रम चालतो. हे सगळे सेवेकरी इथे. नर्मदे हर. सर्वजण बसले, हे सेवेकरी आहे. पुढे आहे हे परिक्रमावासी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इतका मोठा हॉल आहे आणि बसायला अगदी गाद्या खुर्च्या. नर्मदे हर. जगती जननी सैतम भगवान शुक्राचार्य कहते हैं कि बार बार इसका बोध कराने के लिए सदगुरु की आवश्यकता होती है। और सदगुरु कोई ऐसा महापुरुष हो जो हमें ब्रह्म का बोध कराए, ज्ञान भक्ति वैराग्य की पराकाष्ठा से।